हॅलो फ्रेंड्स, आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि आता आम्ही चाललो आहोत बाहेर लंचसाठी आणि गाडी चालवते सुमित स्वतः. आता आम्ही विमाननगरला चाललो आहे, तर आता विश्रांतवाडीत पोहोचू, त्यानंतर पुढे बघू. मला ना खूप भूक लागली आहे. तुला लागली आहे? म्हणजे मला एकटीलाच भूक लागली आहे. तुम्ही विचार करत असाल ना की अगोदर बर्थडेचा ब्लॉग टाकला आणि आता ॲनिव्हर्सरीचा टाकते. काय करणार, माझ्या बर्थडे नंतर माझी ॲनिव्हर्सरी लगेच येते ना. तशी आमची ही 7वी ॲनिव्हर्सरी होती. 6 ॲनिव्हर्सरी आम्ही अशा स्पेंड केलेल्या आहेत. ही आमची 7वी. मी आता चाललोय ॲब्सोल्यूट बार्बेक्यू विमाननगरला. आता बघू किती वेळ लागतोय. आलोय आम्ही जे आमचं डेस्टिनेशन आहे तिथे. तर इथे आलोय आम्ही ॲब्सोल्यूट बार्बेक्यू विमाननगरला जाण्यासाठी. हा आमचा टेबल होता आणि जे मध्ये दिसतंय तिथे ग्रिल लावला जातो. आता तुम्हाला इथे बार सेक्शन वगैरे दिसत असेल. हा जो मिडलवाला पार्ट आहे इथे ग्रिल ठेवला जातो. आता ते ग्रिल सेट करतात इथे. आता ह्या ग्रिलवरती ते अगोदर व्हेज लावून देतील. हे आहेत व्हेज, पायनॅपल, पनीर, मशरूम्स, ब्ला ब्ला ब्ला. पण मला तर इंटरेस्ट बाबा नॉनव्हेजमध्ये होता. आता येतील यामध्ये नॉनव्हेजचे प्रकार. हे प्रॉन्स, चिकन, फिश. मला तर प्रॉन्स आवडतात त्यामुळे मी प्रॉन्स भरपूर खाते. तर हे प्रॉन्स मी लावतीये गरम होण्यासाठी. ह्यांची टेस्ट पण खूप छान असते. हे फिश आहेत तिकडे. आता यांचा मेन कोर्स बघू. आय थिंक हा व्हेज बिर्याणी आहे ही. त्यानंतर इथे प्लेन राईस आणि दाल तडका. स्मेल तर छान येत होता. चिली गार्लिक नूडल्स आणि व्हेज मंचुरियन सूप आहे इकडे. इथं मेन्शन पण केलेलं आहे त्यांनी. इथे कोल्हापुरी व्हेज मिक्स आणि पनीर कढाई. त्यानंतर यात आहे व्हेज सूप आहे यात. त्यानंतर साईडला दिसेलच तुम्हाला की हे लोणचं, सलाड, हे सगळं एक साईडला ठेवलेले. आता पुढे जाऊन नॉनव्हेजचा मेनू आहे जो की आहे, हे आहे चिकन सूप. त्यानंतर प्लेन राईस आणि फिश करी. त्यानंतर पुढे आहे मटन करी. ही वाली मटन करी आहे आणि जी पलीकडे दिसते ती आहे चिकन करी. बघू शकता तुम्ही, मटन करी आणि चिकन करी आहे. आणि नंतर यामध्ये आहे चिकन बिर्याणी. ही आहे माझी नॉनव्हेज वाली प्लेट. त्यानंतर हे किमा पाव आहेत. हे आहे डिझर्ट मध्ये मेनू. यामध्ये रसगुल्ला, मूग दाल हलवा, गुलाबजामुन, केक, ब्राउनी, फिरनी, स्ट्रॉबेरी केक आणि आईस्क्रीम होते अवेलेबल. पान फ्लेवरचे आहे, व्हॅनिला आहे, बटरस्कॉच आहे. त्यानंतर त्यांच्याकडून एक कॉम्प्लिमेंटरी सेलिब्रेशन होतं ॲनिव्हर्सरीचं, ते पण छान होतं. आता आमचं खाऊन वगैरे झालेलं आहे. आम्ही आता रिटर्न चाललेलो आहे घरी, कारण आता आमची लेक आहे ना, तिने आवाज द्यायला चालू केला असं. मग आता आम्ही घरी रिटर्न चाललो.
असं पोचलोय जवळ आम्ही. ते घरी जाऊन रिॲक्शन बघायची फक्त. आता आलंय तीर्थाजवळ. अगं माझी पिल्लू एकटं राहिलं तू. एकटी राहिली बाबू. चल आता वरती जायचं. बाबू एकटं राहिली तू. एकटी राहिली. घरी आल्यानंतर आम्ही तीर्थासोबत सहज खेळतच होतो. म्हणजे तिच्यासोबत टाइम नाही घालवला म्हणून आम्ही खेळत होतो तिच्यासोबत. अचानक ती बॉटल तोंडामध्ये घालायला लागली. मी म्हटलं एकदा चेक करावं. बघितलं तर सरप्राईज. तिला दात आलं. दात बघू बघू कुठे खरंच ती चावतीये. बघू चिट्टू. हे पकड, मोबाईल पकड बघू. बघ ना. बघू बाबू. हे बघू. आलंय ना. दात आलाय तुला. बघू. आलंय ना. दात तीर्थ बघू. टिट्टू बघू इकडे बघ. टिट्टूला दात आला छोटूसा. बघ नाही. दात दाखव. शपथ. हे बघ दिसलं का व्हाईट कलरचा छोटासा. दात आले तुला. दात आला तुला. तीर्थ आता आम्ही परत चाललोय. कुठे चाललोय? डिनरला चाललोय. हा ना तीर्थ? कुठे चालली? डिनरला चालली. डिनरला चालले. हो. बाबा आहेत ना आतमध्ये. आम्ही जिथे डिनरला रात्री गेलो होतो सगळेजण, तिथे हा लाईव्ह म्युझिक चालू होता. तर तिथेही एन्जॉय कशी करते बघा. ती एन्जॉय कमी पण तिचं निरीक्षण बघा. ती निरीक्षण किती करते. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.